राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 10 जूनपासून होण्याची शक्यता। कॅबिनेट बैठकीत चर्चा। आज तारीख जाहीर होणार, सूत्रांची माहिती। आज विधान परिषदेच्या 10 आमदारांचा कार्यकाळ संपणार। रिक्त जागांची संख्या आता 31 वर। राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन। दक्षिण मुंबईच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता। मिलिंद देवरांना तयारीला लागण्याच्या पक्षाच्या सूचना। भाजपकडून नार्वेकरांचं नाव पुढे। ठाण्यामध्ये महायुतीकडून आमदार रवींद्र फाटकांना उमेदवारी दिल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या राजन विचारेंना आव्हान देणार। ठाकरे गटाकडून युवासेना कार्यकारिणी सदस्य जाहीर। राजन विचारे, विनायक राऊतांच्या मुलींना संधी। ठाण्यामध्ये मारहाण झालेल्या रश्मी शिंदे सहसचिवपदी। सरकारमधल्या नेत्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान। अशोक चव्हाणांच्या कारखान्याला 147.79 कोटी रक्कम। अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांनाही मदत। पंतप्रधान मोदी आज झारखंड आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर। विविध विकास कामांचं करणार उद्घाटन। शहाजहां शेखच्या अटकेनंतर संदेशखालीमध्ये महिलांनी केलं सेलिब्रेशन। फाशीच्या शिक्षेची पीडितांची मागणी। संदेशखालीचा मास्टरमाइंड शहाजहां शेख तृणमूलमधून 6 वर्षांसाठी निलंबित, तर ईडीवरील हल्ल्याप्रकरणात 10 दिवसांची पोलीस कोठडी। 93च्या अजमेर बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता। टाडा न्यायालयाचा 31 वर्षांनंतर निकाल। 2013 मध्ये अब्दुल्ला झाली होती अटक। राम रहीमला वारंवार पॅरोल मिळाल्यानं कोर्ट नाराज। परवानगीशिवाय पॅरोल देऊ नका। पंजाब हरियाणा कोर्टाचे निर्देश। भारताचा विकास दर 8.4%वर। 2023-24च्या तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी। केंद्र सरकारची माहिती। नॉर्वेच्या समुद्रात हेलिकॉप्टरला अपघात। एकाचा मृत्यू, 5 जखमींना रेस्क्यू करण्यात यश। अमेरिकेतल्या टेक्सासच्या जंगलात पेटला भीषण वणवा। हजारो लोकांचं स्थलांतर। मौल्यवान वनसंपदा जळून खाक। पांडुसमध्ये 2 बसची समोरासमोर धडक। 17 जणांचा जागीच मृत्यू, 14 जण जखमी। राष्ट्राध्यक्षांची निवडणूक लढवणार जो बायडन फिट। वैद्यकीय चाचण्यांनंतर व्हाईट हाऊसने दिली माहिती। इस्रायल हमास युद्धामध्ये आतापर्यंत 30,000 पॅलेस्टिनी नागरिक ठार। 70,457 जण जखमी। गाझा आरोग्य मंत्र्यांची माहिती। गाझात अन्न वितरणावेळी इस्रायलकडून गोळीबार। 100हून अधिक लोकांचा मृत्यू। गोंधळामुळे अनेक जण ट्रक खाली चिरडले। गाझातल्या अन्न वितरणावेळी इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा यूएनकडून निषेध, तर अमेरिकेसह अनेक देशांची शस्त्रसंधीची मागणी। अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर। जसप्रीत बुमराहचं पुनरागमन, तर ध्रुव जुरेलही संघात कायम। वॉशिंग्टन सुंदर, रणजीमुळे संघाबाहेर। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचले जामनगरला। अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी अमृता फडणवीसांची हजेरी। दीपिका पदुकोण, रणवीर सिंग पोहोचले जामनगरला। गुड न्यूज शेअर केल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर अनंत अंबानी, राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगला हजेरी।